पुण्यातील बाणेरचा तो परिसर, काचेच्या टोलेजंग इमारती, हायस्पीड नेटवर्क आणि मल्टीनॅशनल कंपनीच्या धावपळीत हरवलेला मी रोहन. एका नामांकित आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करताना दिवसाचे 10-12 तास कधी लॅपटॉपच्या स्क्रीनवर संपायचे हे कळायचंही नाही. पण खरी कसरत सुरू व्हायची ती संध्याकाळी, जेव्हा मी माझ्या हाय प्रोफाईल सोसायटीच्या 10व्या मजल्यावर फ्लॅटची किल्ली फिरवायचो. तेव्हा समोर पसरलेली ती शांतता मला गिळायला उठायची. माझं घर सुसज्ज होतं, पण त्यात जिवंतपणा नव्हता. म्हणूनच कदाचित जेव्हा मी गॅलरीत उभा राहायचो तेव्हा माझं लक्ष शेजारच्या 102 नंबरच्या फ्लॅटकडे जायचं. तिथे राहायच्या सुलोचना देशपांडे, ज्यांना संपूर्ण विंग देशपांडे काकू म्हणून ओळखायचं. काकूंचा स्वभाव शांत, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं गूढ होतं. त्यांचं वय साधारण 48च्या आसपास असेल. त्या नेहमी सुती साडी नेसायच्या. कपाळावर एक छोटीशी टिकली आणि केसांच्या सैलभर अंबाडा. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची माया होती, जी माझ्यासारख्या शहरात एकट्या राहणाऱ्या मुलाला नेहमीच आपल्या आईची आठवण करून द्यायची. त्यांचे पती देशपांडे काका वर्षातील 10 महिने दुबईत असायचे. इतक्या मोठ्या फ्लॅटमध्ये त्या अगदी एकट्या असायच्या. त्या दिवशी पुण्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. ऑफिसमधून परतताना माझा पूर्ण पेहराव भिजला होता. लिफ्टमधून 10व्या मजल्यावर आलो आणि पाहिलं तर पूर्ण पॅसेजमध्ये अंधार होता. बहुधा पावसामुळे शॉर्ट सर्किट झालं होतं. मी मोबाईलचा फ्लॅश सुरू केला आणि माझ्या दरवाजाची चावी शोधू लागलो. तेवढ्यात समोरच्या दरवाजाची कडी वाजली. रोहन, तू आलास. एक हळवा आणि थरथरता आवाज कानावर पडला. मी वळून पाहिलं. अंधारात सुलोचना काकी उभा होत्या. मोबाईलच्या प्रकाशात त्यांचा चेहरा फिका पडलेला दिसत होता. हो काकू, आत्ताच आलो. लाईट नाही आहे का? नाही रे बाबा, अर्ध्या तासापासून गेली आहे आणि मला ना या अंधाराची खूप भीती वाटते. एकटं असताना तर जास्तच. त्या थोड्या जवळ येत म्हणाल्या. पावसामुळे वातावरणात गारवा होता, पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच अस्वस्थता होती. तुम्ही काळजी करू नका, मी सिक्युरिटीला फोन करतो. मी फोन काढणार इतक्यात त्यांनी हळूच माझा हात धरला. त्यांचा हात बर्फासारखा थंड होता. नको रे, ते येतील तेव्हा येतील. तू तू थोडा वेळ माझ्या घरात येशील का प्लीज? मला खरंच खूप भीती वाटते. त्यांच्या त्या आवाजातील आर्जवीपणा मी नाकारू शकलो नाही. मी त्यांच्या मागोमाग आत गेलो. घरात मेणबत्तीचा मंद प्रकाश होता. वातावरणात मोगऱ्याच्या अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. काकूंनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं. तू भिजला आहेस, थांब मी तुला टॉवेल देते, त्या म्हणाल्या आणि आत गेल्या. थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या. तेव्हा त्यांच्या हातात एक पांढरशुभ्र टॉवेल होता. तो देताना माझे हात एकमेकांना स्पर्श झाले. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. कामुकता नव्हती, पण एक प्रकारची आर्त हाक होती. त्या माझ्या अगदी जवळ बसल्या. रोहन, तुला कधी असं वाटतं का की या चमकणाऱ्या शहरात आपण किती एकटे आहोत? माणसं आजूबाजूला असतात, पण मन कोणापाशी मोकळं करावं हेच कळत नाही. त्यांच्या डोळ्यात आता पाणी होतं. माझे मिस्टर दुबईत असतात. पैसे खूप पाठवतात, पण एकाकीपणाचं काय? कधीकधी वाटतं की या रिकाम्या भिंती मला खायला येतील. मी शांतपणे ऐकत होतो. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आत आमची जवळीक. पण ही जवळीक शारीरिक नव्हती, ती 2 एकाकी मनांची होती. अचानक जोराचा वारा आला आणि हॉलमधली मेणबत्ती विझली. संपूर्ण घरात काळोख पसरला. रोहन, काकूंचा घाबरलेला आवाज आला आणि अंधारातच त्यांनी मला घट्ट मिठी मारली. भीतीने त्या थरथरत होत्या. त्या क्षणी मला जाणवले की या 10व्या मजल्यावर शांत फ्लॅटमध्ये काहीतरी असं आहे जे जगाच्या नजरेपासून लपलेलं आहे. काकू, शांत व्हा. मी आहे ना इथे. मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मिठीत एक अशी ओढ होती जी मला एक अनामिक संकटाची आणि रहस्याची चाहूल देत होती. रात्रीचे 11 वाजले होते. लाईट अजूनही आली नव्हती आणि आम्ही त्या अंधारात एकमेकांचा आधार घेऊन बसलो होतो. मला माहीत नव्हतं की ही रात्र माझ्या आयुष्यातील एक असं वळण देणार ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री पाऊस थांबला नाही. लाईटही आली, पण माझ्या मनातील विचारांचा पाऊस थांबायला तयार नव्हता. काकूंच्या त्या मिठीत एक अनामिक ओढ होती जी मला अस्वस्थ करत होती. मी माझ्या फ्लॅटमध्ये परतलो खरा,
पण डोळ्यासमोर सारखा काकूंचा तो फिका पडलेला चेहरा आणि त्यांच्या हाताचा तो थंड स्पर्श येत होता. असं म्हणतात की पुण्याच्या रात्री शांत असतात, पण त्या शांततेतही खूप काही दडलेलं असतं. 2 दिवस गेले. आमची भेट फक्त गॅलरीत नजरानजर होण्यापुरती मर्यादित होती. पण तिसऱ्या दिवशी रात्री साधारण 2 वाजले असतील. माझ्या दारावर कुणीतरी हलकेच टकटक केलं. मी दचकून जागा झालो. इतक्या रात्री कोण असेल? मी दरवाजा उघडला तर समोर सुलोचना काकू उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या अक्षरशः थरथरत होत्या. रोहन, प्लीज थोडा वेळ येशील का माझ्याकडे? मला मला खूप अस्वस्थ वाटतंय, त्या हुंदके देत म्हणाल्या. मी काही विचार न करता त्यांच्या मागोमाग गेलो. त्यांच्या बेडरूममध्ये AC चालू होता, पण वातावरणात एक वेगळीच उष्णता जाणवत होती. त्या बेडवर बसल्या आणि त्यांनी मला बाजूला बसून घेतलं. काकू, काय झालं? काकांचा फोन आला होता का? मी विचारलं. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. नाही रे, आज त्यांची खूप आठवण येते रोहन. तुला कधी असं वाटतं का की शरीर जवळ असूनही मन खूप लांब असतं? या मोठ्या घरात मी स्वतःला शोधत असते, पण मला फक्त रिकामेपणा सापडतो. त्या माझ्या इतक्या जवळ होत्या की त्यांच्या श्वासाचा वेग मला स्पष्टपणे जाणवत होता. त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. मला फक्त एक आधार हवा आहे रोहन, जो मला समजून घेईल. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही, पण मला या एकाकीपणातून बाहेर काढ. त्यांच्या बोलण्यात एक अशी जादू होती की माझं डोकं सुन्न झालं होतं. मला माहीत होतं की हे काही घडतंय ते समाजाच्या नजरेत अनैतिक ठरू शकतं, पण त्या क्षणी त्या बंद खोलीत फक्त 2 एकाकी जीव होते. मी त्यांच्या केसातून हात फिरवला. तेव्हा त्यांना एक वेगळंच समाधान मिळालं असावं, असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. पण त्याच वेळी माझं लक्ष त्यांच्या कपाटावरच्या एका जुन्या फोटो फ्रेमवर गेलं. तो फोटो कोणाचा तरी होता, जो काकूंनी कापडाने झाकून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा कामावर निघालो, तेव्हा सोसायटीच्या पार्किंगमध्ये वॉचमन आणि काही बायका खुसखुसताना दिसल्या. त्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या आणि अचानक शांतता पसरली. मला जाणीव झाली की रात्रीचं माझं काकूंचं घरी जाणं कुणीतरी पाहिलं होतं. बघा, आजकालच्या पोरांना कसलाच घरबंद उरला नाहीये, एक काकू दुसऱ्या काकूंना हळूच म्हणाल्या. माझं डोकं भणाभणा होतं. मी ऑफिसला गेलो, पण माझं लक्ष कामात लागत नव्हतं. मला सारखं वाटत होतं की काकू माझ्याशी हे वागतायत त्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. त्या केवळ एकाकी आहेत की मला कशात तरी अडकवत आहेत. त्यात दुपारी मला काकूंचा मेसेज आला. रोहन, आज लवकर येशील का? मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, जे कदाचित आपलं आयुष्य बदलून टाकेल. तो मेसेज वाचून माझ्या पोटात गोळा आला. आयुष्य बदलून टाकेल म्हणजे नक्की काय? काकूंकडे असं कोणतं गुपित होतं ते त्यांनी अजून लपवून ठेवलं होतं? संध्याकाळी मी ऑफिसमधून लवकर निघालो, पण मन बाणेरच्या त्या आलिशान सोसायटीत जाण्याऐवजी कुठेतरी लांब पळून जाण्यास सांगत होतं. सोसायटीच्या गेटवर पोहोचलं तर वॉचमॅनने माझ्याकडे पाहिलं आणि मान फिरवली. लोकांच्या नजरेत मी आता तो शेजारी होतो, ज्याने एकट्या राहणाऱ्या स्त्रीच्या हातबोलेचा फायदा घेतला होता. पण सत्य काय होतं हे फक्त मला आणि त्या भिंतींना ठाऊक होतं. मी काकूंच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडला तेव्हा काकूंनी एक गडद निळी साडी नेसली होती. त्या शांत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची जिद्द दिसत होती. ए रोहन, मी तुझीच वाट बघत होते, त्या म्हणाल्या. मी आत गेलो आणि थेट विषयाला हात घातला. काकू, त्या रात्रीचे जे काही झालं आणि आज लोकांच्या नजरा, हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. आणि तो फोटो, तो कोणाचा आहे, जो तुम्ही लपवून ठेवला आहे? काकू क्षणभर थांबल्या. त्यांनी हळूच बेडरूममधून त्या कपाटाशी नेलं आणि तो फोटो माझ्यासमोर धरला. तो फोटो एका तरुणाचा होता, जो हुबेहूब माझ्यासारखा दिसत होता. अगदी तसाच चेहरा, तशीच हसण्याची पद्धत. हा अद्वैत, माझा मुलगा. काकूंचा आवाज जड झाला. 10 वर्षापूर्वी एका अपघातात तो आम्हाला सोडून गेला. त्या दिवशी मी फक्त माझा मुलगा नाही गमावला, तर माझ्या मिस्टरांचं प्रेमही गमावलं. मुलाच्या जाण्याचं दुःख पचवू न शकलेले देशपांडे काका दुबईला निघून गेले आणि तिथल्या पैशांच्या जगात स्वतःला हरवून बसले. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला माझा अद्वैत परत आल्यासारखा वाटला, म्हणून मी तुला जवळ केलं. पण लोकांनी त्याला दुसरंच नाव दिलं. मी सुन्न होऊन तो फोटो बघत होतो. त्या स्पर्शात, त्या मिठीत कामुकता नव्हती,
तर एका आईची आपल्या मुलासाठी असलेली तडप होती. पण कथा इथे संपत नव्हती. तेवढ्यात काकूंच्या फोनवर रिंग वाजली. स्क्रीनवर मिस्टर देशपांडे असं नाव चमकत होतं. काकूंनी फोन स्पीकरवर टाकला. पलीकडून आलेला आवाज रागीट आणि धोरणी होता. सुलोचना, मी पुढच्या आठवड्यात येतोय. आणि ऐक, दुबईच्या त्या प्रॉपर्टी डीलर्सचे पेपर्स मी तुला कुरिअर केले आहेत. त्यावर गुपचूप सह्या करून ठेव. माझ्यावर काही इन्क्वायरी सुरू झाली आहे. त्यामुळे ही मालमत्ता तुझ्या नावावर ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. आणि हो, ते शेजारच्या पोराबद्दल मला सगळं समजलं आहे. त्याचे आणि तुझे फोटो माझ्याकडे आले आहेत. जर तू माझ्या सह्यांच्या आड गेलीस तर तुझा हा अद्वैत 2 तुरुंगात असेल, हे लक्षात ठेव. खटकन फोन ठेवला आणि काकूंच्या हातातील तो फोन गळून पडला. माझा श्वास कोंडला होता. देशपांडे काका दुबईत बसून आमच्यावर पाळत ठेवून होते आणि त्यांनी आमचा वापर स्वतःच्या आर्थिक घोटाळ्यासाठी ब्लॅकमेल म्हणून करायचं ठरवलं होतं. रोहन, त्यांनी हे सगळं प्लॅन केलं होतं, काकू रडत म्हणाल्या. त्यांना माहीत होतं की मी एकटी आहे. त्यांनीच कुणाला तरी सांगून आपले फोटो काढायला लावले, जेणेकरून ते मला अडकू शकतील. आता काय करायचं? सोसायटी जे अनैतिक वाटत होतं तो प्रत्यक्षात एक क्रूर कृतीचा आपल्या पत्नीला अडकवण्याचा कट होता. आता माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक तर तिथून पळून जाणे किंवा काकूंना या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःची बदनामी स्वीकारणे. बाहेर पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली होती. जणू काही निसर्गही या रहस्याच्या पुढच्या भागाची वाट पाहत होता. बाहेर पुण्याचा तो रिमझिम पाऊस आता रौद्ररूप धारण करून होता. पण त्या 10व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये जो सुन्नाटा होता तो पावसापेक्षा जास्त भयानक होता. देशपांडे काकांचा तो फोन, त्यांनी दिलेली ब्लॅकमेलची धमकी आणि काकूंच्या डोळ्यातील ते हतबल अश्रू, सगळं काही माझ्या डोळ्यासमोरून एखाद्या सिनेमेसारखं जात होतं. रोहन, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, काकू माझा हात धरून कळवळून म्हणाल्या. त्यांनी आपले फोटो काढले आहेत. जर पोलीस आले तर तुझं करिअर, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. लोकांनी आपल्याबद्दल जे काही समज करून घेतले आहेत ते तसेच राहू दे. तू स्वतःला वाचव. मी त्यांच्याकडे पाहील, ज्या स्त्रीने आपलं मृत मुलाचा चेहरा माझ्यात पाहिला, ज्या स्त्रीने मला या अनोळखी शहरात मायेचा ओलावा दिला, तिला मी अशा संकटात सोडून पळ काढणारा भेकड नव्हतो. नाही काकू, मी शांतपणे म्हणालो. बाहेरच्या जगाला वाटतंय ना की आपल्यात अनैतिक संबंध आहेत. मग या अनैतिकतेचा वापर करून आपण आज तुम्हाला वाचवण्यासाठी करूया. सत्याला वाचवण्यासाठी कधीकधी असत्याचा मुखवटा घालावा लागतो. मी तातडीने माझ्या ओळखीच्या एका वकिलाला फोन लावला. ॲडव्होकेट समीर, जे माझे जुने मित्र होते. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. दुबईचा तो घोटाळा, काकांनी पाठवलेले बनावट पेपर्स आणि ब्लॅकमेलिंगचे ते कॉल्स. रोहन, जर तुला त्यांना रंगेहात पकडायचं असेल तर तुला एक धाडस करावं लागेल, समीर फोनवर म्हणाला. काकांना वाटू दे की त्यांचं प्लॅनिंग यशस्वी होत आहे. पुढचे 2 दिवस आम्ही एका मोठ्या युद्धाची तयारी करत होतो. काकूंनी दुबईला फोन करून सांगितलं, ठीक आहे, मी सह्या करते, पण तुम्ही स्वतः इथे येऊन कागदपत्रे घेऊन जा. काकांना वाटलं की त्यांनी काकूंनी पूर्णपणे घाबरवलं आहे. आठवड्याभरानंतर देशपांडे काका दुबईहून पुण्यात आले. सोसायटीत एका आलिशान गाडीतून ते उतरले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयाचं हसू होतं. ते थेट 10व्या मजल्यावर आले. दरवाजा उघडला तर मी तिथेच होतो. अरे वा, म्हणजे बातमी पक्की होती तर, काका अप्रोदिकपणे हसले. तर हा आहे तो तुझा नवा अद्वैत. सुलोचना, लाज वाटली पाहिजे तुला. काकू शांत उभ्या होत्या. काका, तुम्ही जे काही समजताय ते चुकीचं आहे, मी मध्येच बोललो. चूप, मला तुझं स्पष्टीकरण नको आहे. हे घे पेपर्स, यावर सह्या कर आणि मग तू तुझा या प्रियकरासोबत कुठेही जा. मला फरक पडत नाही. नाहीतर हे फोटो उद्या तुमच्या ऑफिसच्या नोटीस बोर्डवर आणि पोलिसांच्या हातात असतील. काकांनी टेबलावर कागदपत्रे फेकत सांगितलं. काकूने थरथरत्या हाताने पेन उचललं आणि त्यांनी सही करण्यात इतकात मी त्यांचा हात धरला. थांबा काकू, मी म्हणालो. आणि त्याचवेळी बेडरूमचा दरवाजा उघडला. तिथून ॲडव्होकेट समीर आणि त्यांच्यासोबत पुणे पोलिसांचे 2 अधिकारी बाहेर आले. काकांच्या चेहऱ्यावरचा रंग आता सेकंदात उडाला. हे काय आहे? ते ओरडले. हे तुमचं शेवटचं षडयंत्र आहे, मिस्टर देशपांडे, समीर पुढे येत म्हणाला. आम्ही तुमचे गेल्या 3 दिवसांपासून सर्व कॉल्स रेकॉर्ड केले आहेत. दुबईतील त्या घोटाळ्याची सर्व माहिती तुम्ही मान्य केली आहे.
आणि राहिला प्रश्न या फोटोचा, तर एका आईने आपल्या मुलाच्या आठवणीत एखाद्या तरुणाला जवळ घेणं हा गुन्हा नाही, पण त्याचा वापर करून खंडणी मागणे आणि आर्थिक फसवणूक करणे हा आजीमपात्र गुन्हा आहे. पोलिसांनी काकांच्या हातातील तो कॅमेरा आणि फोन जप्त केला. सोसायटीतील लोकांना जेव्हा पाहिलं की देशपांडे काकांनी पोलीस घेऊन चालले आहेत, तेव्हा सर्वांच्या नजरा खाली झुकल्या. ज्यांना आम्ही गुन्हेगार वाटत होतो तेच खरे पीडित होते, हे आता सर्वांना समजलं होतं. काही दिवसानंतर सगळं वातावरण शांत झालं. देशपांडे काकांवर कायदेशीर कारवाई झाली. काकूंनी त्या मोठ्या फ्लॅटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांना आता त्यांच्या माहेरी कोकणात जाऊन शांत आयुष्य जगायचं होतं. जाताना त्या माझ्या फ्लॅटवर आल्या. त्यांच्या हातात तो अद्वैताचा जुना फोटो होता. रोहन, तू माझ्यासाठी जे केलंस ते कदाचित माझा अद्वैत असता तर त्यानेच केलं असतं. जगासाठी आपण अनैतिक होतो, पण आपल्या मनाला माहीत आहे की ते नातं किती पवित्र होतं. ती डोळे पुसत म्हणाल्या, काकू, रक्ताच्या नात्यापेक्षाही कधीकधी मनाची नाती जास्त घट्ट असतात. तुम्ही मला आईची माया दिलीत आणि मी फक्त एक मुलाचं कर्तव्य पार पाडलं. मी त्यांच्या पाय शिवून नमस्कार केला. त्या दिवशी पुण्याचा पाऊस थांबला होता आणि आभाळ स्वच्छ झालं होतं. बानेरच्या त्या काचेच्या टॉवर्समध्ये आता मला घर खायला उठत नव्हतं. मी एक असं नातं मागे सोडून चाललो होतो, ज्याने मला शिकवलं की प्रत्येक दिसणारी गोष्टी खरं नसती आणि प्रत्येक अनैतिक वाटणारी गोष्ट चुकीची नसती. काकू निघून गेल्या, पण त्या 10व्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये आजही मोगऱ्याचा तो सुगंध दरवळत असल्याचा भास मला होतो. निशब्द नात्यांचा तो सुगंध.